जय श्रीराम मित्रांनो, ओगलो फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आला. आज खूप महत्वाचा विषय आणि सर्वांना या विषयाची खूप गरज आहे. तर आपण 30 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी करू शकतो का मित्रांनो? हे शक्य आहे, पण खरं बघायला गेलो तर आपण 30 दिवसात कमीत कमी 5 किलो पर्यंत वजन कमी करू शकतो. कारण की मित्रांनो, 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायला गेलो ना, तर एक प्रकारे आपली बॉडी आहे ही पूर्ण लो डाऊनला चाललेली आहे. म्हणून मित्रांनो, पण आपण एक ट्राय करू शकतो. आणि होतं असं नाही मित्रांनो, पण एक आहे, सर्व तुमच्या खानपानवर आणि तुमच्या बॉडीवर डिपेंड करतं. तर ते कसं, तर तुम्ही 30 दिवसामध्ये 10 किलो वजन 100% कमी करू शकतात. तर कसं आहे, आता सर्वात पहिले काय करावं लागेल तुम्हाला? तुम्हाला सुरुवातीला कॅलरी डेफिशिएट करावं लागेल. म्हणजे कॅलरी ही कॅल्क्युलेट, म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेट करून जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहे हे पूर्ण कॅल्क्युलेट करून तुम्हाला इंटेक म्हणजे घ्यावे लागतील. त्यानंतर हे केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या प्रमाणे तुम्हाला हाय प्रोटीनला जावं लागेल. हाय प्रोटीनला गेलं म्हणजे तुम्हाला लो कार्ब्स ठेवावं लागतील. त्यामध्ये मीठ वगैरे या गोष्टी हे सर्व टाळाव्या लागतील. तर म्हणून मित्रांनो, 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायचंय तर तुम्हाला हाय प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही पावडर फॉर्म घेऊ शकतात आणि खानपानामधून जसं अंडी आलं, पनीर आलं, भरपूर अशा वस्तू आहे की त्याच्यामधून तुम्हाला हाय प्रोटीन पाहिजे, पण एक लक्षात ठेवायचं, लो कार्ब घ्यावं लागेल. त्यानंतर तिसरं असं मित्रांनो, खानपानमध्ये जे तुम्हाला साखर बंद करावं लागेल. म्हणजे जे बाहेरचे जे बेकरी प्रोडक्ट्स आहे, त्यानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे, ज्याच्यातून तुम्हाला भरपूर अशी साखर भेटत असते, ती साखर तुम्हाला बंद करावं लागेल. कारण की साखर याला जहर म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गोडवापणा हा कमी प्रमाणात तुम्हाला टाकावा लागेल. त्यामुळे तुमची कुठलीही कॅलरी अप होणार नाही आणि तुमची कॅलरी ही डाऊनच राहील. तर मित्रांनो, आणि यामुळे तुमचं कार्ब सुद्धा वाढणार नाही. कार्ब, कारण की आपल्याला जर 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायचं आहे तर आपल्याला हाय प्रोटीन ठेवावं लागेल, लो कार्ब ठेवावं लागेल. आणि चौथं तुमचं असं आहे मित्रांनो, तुम्हाला रात्री हलकं फुलकं जेवण करावं लागेल. म्हणजे एकदम लाईट वेटली तुम्हाला जेवण करावं लागेल. म्हणजे एकदम जे लवकर तुमचं पचेल. कारण की रात्रभर बॉडी आपली ही स्टेबल असते. त्यामुळे आणि स्टेबल असल्यामुळे स्टोअर फॅट हे लवकर स्टोअर होत असतं. त्यामुळे आपलं वजन हे लवकर झटापट वाढत असतं. हे झालं मित्रांनो खानपानमध्ये. त्यामध्ये वर्कआउट नंतर तुम्हाला काय करावं लागेल माहिती का? वर्कआउट मध्ये तुम्हाला त्यामुळे जास्त प्रमाणात कार्डिओ करावं लागते. कार्डिओ झाल्यानंतर कार्डिओमध्ये वेगळे वेगळे व्हेरिएशन करावे लागतील. त्यानंतर जेवण झाल्यावर तुम्हाला रात्री कमीत कमी 8 ते 10 हजार पाऊल हे तुम्हाला चालणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तुम्हाला नाईट वॉकिंग ही स्लोली करावी लागेल, जे रेग्युलर वॉकिंग करत असतो. हे जर तुम्ही नीट केलं तर मित्रांनो, तुमच्या 30 दिवसात 10 किलो वजन हे 100% कमी होईल. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय आवडला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब आणि फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. जय श्रीराम.